नमस्कार सगळ्यांना। तर आज आहे वटपौर्णिमा आणि भरपूर लेट झालेला आहे। आज दिवसभर पूजा होती, त्या कारणाने आम्ही पण लेटच केला, कारण की भरपूर गर्दी होती आणि स्वानंदी पण झोपलेली होती, त्या कारणाने मग मी पण लेटच केलं। आणि मस्तपैकी साडी वेअर केली आहे, छान अशी। आईकडेच होती ही साडी, माझ्या मावस बहिणीची साडी आहे ही, कारण की मी तर काही साड्या आणल्या नाही हिंगणघाटवरून, तर ही साडी आता वेअर केलेली आहे। तर चला आता पटकन पूजा करून येतो। आईने आरतीचं ताट वगैरे काढून रेडीच आहे तसं। चला पटकन आता पूजा वगैरे करून घेऊ। आणि ही आहे परी, ही आपला व्हिडिओ शूट करणार आहे आता। सो चला, मस्तपैकी बँगल घातलेले आहे। तर वडाचं झाड अगदी आईच्या घराच्या अमोरासमोरच होतं आणि सकाळी 11 वाजतापासून तर 3 वाजेपर्यंत दुपारी इतकी भयानक गर्दी होती वडाच्या झाडावरती। बायकांची खूप गर्दी होती पूजेसाठी। तर आम्ही थोडं लेटच गेलो पूजेला आणि पूजा करून घेतली। पूजेचं तर काही नाही, मी साधीशी पूजा करून घेतली वडाची। आणि मला खूप विचार पडला होता की वटपौर्णिमेला आपला व्हिडिओ कोण काढेल, पण एक छोटीशी परी होती, छोटीशी मुलगी, तिने आपले व्हिडिओ काढले। मी तिला म्हटलं तुला व्हिडिओ काढता येते का, आणि तिने हो म्हटलं, आणि इतकी छान व्हिडिओ काढले खरंच। तिने रील्स पण बनवल्या आणि व्हिडिओ पण खूप छान काढले, फोटोज पण खूप छान काढले। मला खरंच खूप छान वाटलं। मला सतत असं वाटतं की माझे व्हिडिओ काढायसाठी कोणतरी पाहिजे मला सोबत, पण असं शक्य नाही आहे। पण ती माझ्या खूप छान अशी कामात पडली, मला खूप छान वाटलं। तर मला व्हिडिओच्या माध्यमातून तिला थँक्यू म्हणायचं होतं, कारण ती होती म्हणून आज व्हिडिओ बघायला मिळत आहे। सो अशा प्रकारे पूजा करून घेतली।
तर वडाच्या झाडाच्या बाजूने छान मस्त महादेवाची पिंड वगैरे होती, तर तिथे सुद्धा पूजा करून घेतली। तर तशी तर ही वटपौर्णिमेची माझी पूजा ही तिसरी होती, कारण स्टार्टिंगला जेव्हा फर्स्ट टाईम माझी वटपौर्णिमेची पूजा होती तेव्हा स्वानंदी माझ्या पोटात होती। सेकंड टाईमला पण मी आईच्याकडे होती आणि पहिल्या याला मी हिंगणघाटला होती, दुसऱ्या याला आईकडे होती आणि तिसऱ्या याला पण आईकडेच पूजा झाली आणि खूप छान अशी पूजा झाली। आईच्या अगदी घराजवळच वडाचं झाड होतं, तर तिथेच पूजा करून घेतली। मला वटपौर्णिमा हा सण खूप जास्त आवडतो आणि मी वटपौर्णिमेची दरवर्षी खूप उत्सुकतेने वाट बघत असते। भरपूर काही माझ्या अहोंसाठी मागितलं। पहिली गोष्ट तर आरोग्य मागितलं, आरोग्य, नंतर ऐश्वर्य मागितलं, वैभव मागितलं आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्यांची साथ मागितली, तीही म्हातारं होईपर्यंत एकदम। आणि अशा प्रकारे माझं वटपौर्णिमेचा पूजा आणि प्रोग्राम पार पडला आणि आम्ही आता घरी आलो। घरी आल्यानंतर जेवण वगैरे करायचं होतं, तर पूजा वगैरे करून आम्ही आलेला आहे आता घरी। खूप शांततेने आणि छान पूजा झाली, कारण की आता 2ही वाजून गेले होते। पूर्ण दिवसभर पूजा होती, मी जसं की सांगितलं तर भरपूर आतापर्यंत गर्दी होती आणि आता कमी झाली होती आणि छान पूजा झाली आज। सो मी कशी दिसत आहे मला कॉमेंट करून नक्की कळवा तुम्ही। आणि ही साडी पण माझ्या अंगावर थोडी जास्त सुंदर दिसत आहे असं मला वाटत आहे, तर तुम्ही सांगा खरंच दिसत आहे की नाही। तर चला आता आपण जेवण करून घेऊ। स्वानंदीसाठी भरपूर असे ऑनलाईन मी पुस्तक मागितलेले आहे आणि त्याच्यामधून खूप छान अशी ती अभ्यास करत असते आणि आता एवढ्यात तर इतकं छान ती पेनसुद्धा पकडते, छोटे छोटे फूल काढते, माहीत नाही काय, पण ती गोल 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 काहीतरी काढून ठेवते आणि ती फूल बनते। भरपूर अशा गोष्टी आणि वस्तू आहेत ज्या की तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत, पण आईकडे तर सगळ्या अस्ताव्यस्त झालेल्या आहेत। तर आता एका ठिकाणी झाल्यानंतर आमचं ट्रान्सफर तुम्हाला नक्की दाखवू सगळ्या गोष्टी। आणि जेवायला फणसची भाजी होती जी की माझी फेवरेट आहे आणि कुरड्या भजे वगैरे होते, सगळं काही जेवण करून घेतलं। आज वटपौर्णिमेचा दिवस खूपच छान पार पडला आणि बस झाला, आता संध्याकाळ झालेली आहे आणि मस्तपैकी एका ठिकाणी जेवायला जायचं आहे, तर तिथेच चाललेलं आहे। छान मस्त लग्न आहे, आम्ही मस्त जेवण करायला एका रिसेप्शनला गेलो होतो, तर तिथे बघू शकता तुम्ही अप्रतिम अशी सुंदर अशी डेकोरेशन केलं होतं आणि खूपच भयानक अशी पब्लिक होती। पब्लिकही असणारच ना, कारण की आमदार के.आर. राम काळे यांच्या मुलाचं लग्न होतं आणि खूपच सुंदर व्यवस्था होती, सिस्टमॅटिक। एवढी गर्दी असूनसुद्धा इतकं सिस्टमॅटिक जेवण वगैरे सगळं काही होतं की मी सांगूसुद्धा शकत नाही तुम्हाला। आम्ही तर घरी घाबरलो होतो की भयानक गर्दी असेल आणि जेवायलाही मिळते की नाही, पण तिथे गेल्यानंतर इतकी सुंदर व्यवस्था आणि पद्धतशीर असं जेवायला वगैरे मिळालं आणि सगळं काही सिस्टमॅटिक होतं एवढी गर्दी असूनसुद्धा। आणि गेल्यानंतर डेकोरेशन बघितल्यानंतर खूप सुंदर असं मन प्रसन्न झालं। गजानन महाराजांची छान मस्त मूर्ती होती स्टार्टिंगला ठेवलेली आणि एवढी भयानक गर्दी तुम्ही बघू शकता। नवरी नवरदेवांना भेटायला एवढी मोठी लाईन लागली होती आणि साधारणतः 7,000 ते 8,000 एवढी पब्लिक होती। जेवायलासुद्धा खूप टेस्टी आणि यमी होतं। एवढी गर्दी बघितल्यानंतर स्टार्टिंगला तर खूप भीती वाटली, पण आतमध्ये गेल्यानंतर खूप छान असं सिस्टमॅटिक पूर्ण केलेलं होतं।
सोय केली होती आणि जेवायला तर अरे हा खूपच टेस्टी रिसेप्शनसारखं होतं आणि खूप टेस्टी असं जेवणसुद्धा करून घेतलं. सो असा आमचा वटपौर्णिमेचा दिवस पार पडला. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि आपले व्हिडिओ म्हणजे रेग्युलर नाही येत आहे तर त्याच्यामागचं कारणही खूप मोठं आहे, तर तेही तुम्हाला पुढे कळेलच. सो हाच होता आजचा आपला ब्लॉग. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू.